तुमचा स्वभाव आमच्या गल्लीत एक मित्र आहे. कसं वाटलं तुला? खूप भारी वाटतं. जेव्हा त्या धडाकेबा चित्रपटामध्ये जोरात हात मारीन काय करू? मी अशी भानगड आहे म्हणून विचार करून व्हायला करत जावा. मी एका कार्यक्रमाला असंच गेलो. मला म्हटलं हो दादा, म्हटलं तुम्ही यायला पाहिजे आमच्या कार्यक्रमाला. लई भारी कार्यक्रम असतोय आमचा, गणपती असा असतोय. ठीक आहे म्हटलं, गणपतीच्या कार्यक्रमाला जाऊया म्हटलं. ह्याच्या संग सुपारीला गेलो आणि मंडळाच्या अध्यक्षाचं ह्याचं भांडण झालं. मी केजवर आहे, ह्याचं भांडण झालं का तर हिनं मला थांबवून लागेल झालं तुम्ही नाही ते मला आलता येऊ. मग ते अध्यक्ष म्हटला कीच आहेस म्हणला तू, आम्ही रोकडे कुठं वाड्यात गेला असा तर तसं काय होईत नाही म्हणला. त्या दोघांची भांडणं झाली. मंडळात सगळी होती, बिन गाडी येणारेच. मला परत सोडायचं होतं. त्या दोघांची भांडणं झाल्यावर म्हणला हे म्हणलं आहे ह्याला अध्यक्षातून गेला रांड्याला म्हणला, ह्याला म्हटलं नाही म्हणतात. त्या दोघांची भांडणं म्हटलं पहिला मला घरात सोडा, 1:15 वाजलाय म्हणलं. मला किती दिल्यात 21 रुपये टावेल टोपी नारळ. मी आहे तासगावात आणि त्या दोघांची भांडण तुम्हाला सांगू आम्ही ना बेकार लावलं नाही म्हटलं तुमचा अध्यक्ष नाही बेकार नाही म्हटलं तुमचा अध्यक्ष आहे, मला पहिला घरला सोडा. शपथ सांगतो म्हणला वासे एवढं होतं तवाच मंडळ घातलंय म्हणलं. मी टेन्शन म्हणला एवढी मूर्ती बसला सुद्धा एकवीस बोटापर्यंत नेल्या वाघान म्हणला. हिनं मला बोललाय म्हणला बोकणाच करणार ह्याचा, पहिला मला सोड म्हणलं नाही तर माझा बोकणा होईल. जेव्हा त्या धडाकेबा चित्रपटामध्ये त्या कवट्या माकाची एंट्री जेव्हा शिवपुरामध्ये होते का नाही, तेव्हा त्याचा मागला बॅकसाउंड आहे. तो कसा आहे मेरा रंग तेरा रंग मेरी जान तेरी जान ऐसा अपना आदमी की हाथ में भी मालेंगे तेरे लिए ले सबसे दुश्मनी दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. चप्पला इस्लामपूरला येऊन कसं वाटलं तुला? खूप भारी वाटतं. तुमच्यात राहिलो, तुमच्यात मजा मस्ती वगैरे केली. हॉटेलला जेवण आले तुम्ही मला दिलं सा लय मला भारी वाटतं. ते अतिशय सुंदर. आणि आमचं इस्लामपुरातलं द स्टाईल झोन सलून कसं वाटलं? सलून एकदम टॉप आहे आणि इथं केस कटिंग वगैरे उत्तम पद्धतीने क्वालिटी अँड क्वांटिटी यांच्याकडे आहे. ते नाही असं काय नाही. मी आले म्हणलं ते गाजणार म्हणजे गाजणारच. होय ना? बाकी आणि काय गावाकडे कसं काय वातावरण तुमच्या? निवांत. बाकी काय वातावरण बाकी बर आवाज तुम्हाला आवाज काढायला होत्यात ही सगळी जण तुमच्या एवढं प्रेम करतात कसं वाटतंय? मला आता आवाज कवट्या माका घरापासून जे स्टार्टिंग केले ते शेवट पण तुम्ही बघतायच की तुम्ही तुमचं एवढं प्रेम माझ्या व्हायचा. मला खूप भारी वाटते सर. धन्यवाद की मला एवढं प्रेम देत आहे ते. आणि एक छोटस बारीक मध्ये छोटस 1-2 ओळीचं भारुड घालतोय. भारुड आता कुठलं मला एवढी भारुड पाठायची नाही ते परत मगाशी म्हणलं का नाही एवढं मगाशी म्हणलं तेवढं छोटस 1-2 कडव. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची बत्ती कहिली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची बत्ती कहिली. हे ओ तू बांधा रंगा गव्हाळा पोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची शीता ती माझी रामाची.
हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज क्रांती घडी पोती सोन्याची, 99 काडी धावण्याची, रेखेंबाव्या कमांदन इंद्रधनुची, हिरकण हिऱ्याची, काठी अंध्याची, तशी ती माझी गरीबाची, महिना रत्नाची कान हे महिना रत्नाची कान, माझा जीव की प्राण, नसे सुखालवान, तिच्या गुणाची सकाळ मी गायली, माझ्या जीवाची मती कहिली. धन्यवाद. माझा स्वभाव कसा वाटतो? तुमचा स्वभाव, आमच्या गल्लीत एक मित्र आहे हा. पारस नावाचा, हा. काय पारस कांबळे, हा. ते सेम तुमच्यासारखं दिसते बघा लहानपणी. होय काय? आता मग तुमच्यासारखं दिसते. त्यांना मी तुमचा व्हिडिओ लावला मुरळी म्हणून. हा मुरळीमध्ये तुमचा एक छोटासा रोल होता बघा. हा हा आईला मीच असं तो पारस म्हणायला लागला. होय काय? असं तसं सेम टू सेम मित्र दिसते. बाकी आणि काय? आपण कुठे भेटलेलो आधी? हा? त्याच्या आधी? ह्याच्या आधी आपण इस्लामपुरात बसलेलो. नाही आपण कुठल्या सेटवर भेटलेलो ऑडिशन? कोल्हापूरच्या सेटवर आपण बसलो होतो. माझा खास मित्र आहे का नाही, जिवलग मित्र, हा. रोशन पवार, रोशन दादा म्हणतो त्यातले. त्याच्याबरोबर मी ऑडिशन द्यायला गेलो होतो कोल्हापूरला. कोल्हापूरला ऑडिशन द्यायला सिलेक्शन काय झालं नाही, काय नाही. खरं तुमची भेट आमच्याशी झाली. होय होय. ओळख नसताना आपली ओळख झाली तिथे होय, जास्तीत होय. जास्त. आणि दादा अभिनवकडे दादा आधीपासून ओळखीचे माझ्या, होय. म्हणजे आत्ताच ओळख झाली ती. त्यात नाही असतं तसं. मग ते सिलेक्शन माझं झालं नाही. मग ते मग घरला आलो. घरला मग आता विचार काय करायचा. मग छोटासा व्हिडिओ आपला घरात केला कवट्या माकडाचा. तो ट्रेन तुमच्याकडून पोहोचला. तुम्ही आम्हाला भेटल्याचा लय भारी वाटलं मला. प्रोग्राम मध्ये कार्यक्रमात आहे का? फोन करतो थोडं. कार्यक्रमात आहे. आणि आजाचा स्वभाव कसा वाटला या? अजित भाऊचा स्वभाव एकदम चांगला आहे. मुरळी पिक्चर मध्ये मला माहित नव्हतं की एवढा विलन बी आणि एवढा ऍक्टर असलो. आणि कॅरेक्टर कसं वाटलं? कॅरेक्टर दिसलं एकदम भारी. आणि मुरळी शॉर्ट फिल्म कशी वाटली याला सांगा. मुरळी शॉर्ट फिल्म एकदम चांगलं आहे, एकदम जोरदार आहे. आणि त्यात सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांचं योगदान आहे त्यात म्हणायला गेलो होतं. आणि खूप माणसं लय काय काय म्हणजे लक्ष्मीनारायण बेर्डे म्हणा किंवा अशोक सराफ सर म्हणा, हे मोठ्या जणांना बघितलंय. आपल्या गावाकडचं काय घडतंय ते त्या पिक्चर मध्ये आहे. पिक्चर तुम्ही एकदा बघा. शॉर्ट फिल्म जरा बघायचं, लय भारी आहे पिक्चर. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सप्लाय.